Hello friends, I am Avinash Patel. Welcome all of you on my YouTube channel e-learning. Today we are going to study the passages which is given under the title 1.4 The Story of Tea. Let us see from the first passage. Let us begin with Daidash and Nilgiris in South India. पहिला परिच्छेद आपण या ठिकाणी पाहणार आहोत तो लेटेस्ट पासून तर साऊथ इंडियापर्यंत. प्रत्येक पॅसेज खाली आपल्याला ॲक्टिव्हिटीज दिलेल्या असतील, विचारलेल्या असतील. 5 ॲक्टिव्हिटीज विचारल्या जातात 10 मार्कांसाठी. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे कुठल्या ॲक्टिव्हिटीजला सॉल्व करण्याच्या पूर्वी आपल्याला परिच्छेद काळजीपूर्वक वाचून घ्यायचा आहे. काळजीपूर्वक वाचून तो समजून घ्यायचा आहे, तरच पुढच्या ॲक्टिव्हिटीज आपण चांगल्या प्रकारे सॉल्व करू शकतो. पहिली ॲक्टिव्हिटी जी दिलेली असते ती सिंपल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी असते 2 मार्कांसाठी. यामध्ये प्रश्न दिलेला आहे, कंप्लीट द सेंटेन्सेस युजिंग द इन्फॉर्मेशन गिवन इन द पॅसेज. पॅसेजमधील माहितीच्या साह्याने आपल्याला वाक्य विधानं पूर्ण करायची. पहिलं वाक्य दिलं आहे, द मोस्ट पॉप्युलर बेवरेज इन द वर्ल्ड इज टी. तर या ठिकाणी टी हा शब्द आपण परिचितच्या साह्याने भरून ते वाक्य कंप्लीट करू शकतो. दुसरं वाक्य दिलं आहे, कॅमिलिया सिनेन्सिस इज अन एव्हरग्रीन प्लांट दॅट ग्रोज इन ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल क्लायमेट्स. या वाक्यामध्ये कॅमिलिया सिनेन्सिस आणि ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल क्लायमेट्स हे शब्द आपण परिचितच्या साह्याने भरू शकतो. तिसरं वाक्य दिलं आहे, टी प्लांट्स रिक्वायर ॲटलिस्ट 100 to 125 सेंटीमीटर ऑफ रेनफॉल अ इयर. अंडरलाईन केलेला भाग आपण परिच्छेदमधून लिहू शकतो. चौथं आणि शेवटचं वाक्य या ठिकाणी दिलेलं आहे, वर्ल्ड्स फेमस टी इस्टेट्स आर लोकेटेड ऑन हिल स्लोप्स. टी इस्टेट्स हे शब्द आपण या ठिकाणी काढलेल्या जागी परिच्छेदच्या साहाय्याने भरू शकतो. त्यानंतर ॲक्टिव्हिटी नंबर 2 जी या ठिकाणी विचारली गेली कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटीवर आधारित असते 2 मार्कांसाठी. एक प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे, विच जॉग्राफिकल कंडिशन्स features are required for growing tea plants. चहाची रोपे वाढवण्याकरिता कोणती भौगोलिक स्थिती आवश्यक असते? तर याचं उत्तर आपण परिच्छेदाच्या साहाय्याने अशा प्रकारे लिहू शकतो. मित्रांनो, टी प्लांट्स रिक्वायर ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल क्लायमेट्स. They need at least 100 to 125 centimeter of rainfall and acidic soils. They grow well on hill slopes at elevations of up to 1500 meters where they acquire a richer flavor at that height. अशा प्रकारे त्याचं उत्तर आपण लिहू शकतो. देन ॲक्टिव्हिटी नंबर 3 विच इज बेस्ड ऑन व्होकॅब्युलरी. व्होकॅब्युलरीवर आधारित तिसरी ॲक्टिव्हिटी या ठिकाणी दिलेली आहे. त्यामध्ये प्रश्न दिलेला आहे, मॅच द वर्ड्स इन कॉलम ए विथ देअर मिनिंग्स इन कॉलम बी. कॉलम ए मध्ये काही शब्द दिलेले आहेत आणि त्यांच्या अर्थाचे बी कॉलममध्ये आहेत, तर त्यांच्या जोड्या आपल्याला जुळवायच्या आहेत. या ठिकाणी ऑलरेडी आपण जोड्या जुळवून ठेवलेल्या आहेत. ॲरोमॅटिक हा एक पहिला शब्द आहे, त्यासाठी फ्रॅग्रंट. दुसरा शब्द आहे ब्रू, टू मेक अ टी ॲटसेट्रा बाय बॉइलिंग. तिसरा आहे बेवरेज, आणि लिक्विड फॉर ड्रिंकिंग. अँड नंबर 4 ट्रॉपिकल, द हॉट रिजन्स ऑफ द वर्ल्ड. अशा प्रकारे आपण ह्या जोड्या जुळवू शकतो. त्यानंतर ॲक्टिव्हिटी नंबर 4 जी ग्रामरवर आधारित असते. त्याच्या आधी दुसरा प्रश्न या तिसऱ्या ॲक्टिव्हिटीमध्ये दिलेला आहे, लिस्ट ऑल द नेम्स ऑफ जॉग्राफिकल प्लेसेस मेन्शन इन द पॅसेज. या पॅसेजमध्ये जे काही जॉग्राफिकल प्लेसेसची नावं आलेली आहेत ती आपल्याला लिहायला सांगितलेली आहेत. तर त्यामध्ये अशा प्रकारचे शब्द आलेत, आसाम, चायना, कंबोड, दार्जिलिंग आणि निलगिरीज. देन थर्ड क्वेश्चन, तिसरा प्रश्न, लिस्ट द क्वालिटीज ऑफ द स्पेशल टाईप ऑफ टी. खास अशा चहाचे काही खास गुणवैशिष्ट्ये आहेत ते आपल्याला या ठिकाणी शोधून लिहायला सांगितलेले आहेत. युनिक इन टेस्ट, ॲरोमा, स्ट्रेंथ आणि फ्लेवर हे 4 शब्द आपण त्या संदर्भात लिहू शकतो. देन ॲक्टिव्हिटी नंबर 4 विच इज ऑन कॉन्टेक्च्युअल ग्रामर. या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे, कॅन यू नेम द मोस्ट वाइडली कन्झ्युम बेवरेज इन द वर्ल्ड आफ्टर वॉटर. अंडरलाईन द ॲडव्हर्ब. या वाक्यामध्ये आपल्याला ॲडव्हर्बला, क्रिया विशेषणाला अंडरलाईन करायला सांगितलेले आहे. तर तेच वाक्य आपण पुन्हा उत्तरामध्ये लिहिणार आहोत आणि वाईडली येलवाय लागलेला जो शब्द आहे त्याला आपण अंडरलाईन करणार आहोत, कारण ते या ठिकाणी क्रियाविशेषणाचं काम करतं आहे. दुसरं महत्त्वाचं वाक्य, वी हॅव 3 डिफरंट टी ग्रोविंग रिजन्स इन इंडिया. फ्रेम a WH question to get the underlined word as an answer
अंडरलाईन केलेला जो शब्द आहे 3 ते उत्तर येण्यासाठी आपल्याला WH क्वेश्चन तयार करायचा आहे. तर या ठिकाणी आपण संख्या दाखवण्यासाठी 3 डिफरंट टी 3 वेगळ्या प्रकारचे हे उत्तर येण्यासाठी आपण हाऊने प्रश्न विचारणार आहोत. हाऊ मेनी डिफरंट टी ग्रोविंग रिजन्स आर देअर इन इंडिया क्वेश्चन मार्क. देन ॲक्टिव्हिटी नंबर 5 पर्सनल रिस्पॉन्समध्ये प्रश्न विचारलेला आहे. व्हॉट आर बॉटॅनिकल नेम्स, हाऊ आर दे डिसाइडेड. वनस्पती शास्त्रातील नावे म्हणजे काय आणि ती कशी ठरवली जातात, ते या दोन्ही प्रश्नांची उत्तर आपल्याला लिहायची आहेत. याच्यामध्ये त्यांनी उत्तर आपण अशा प्रकारे लिहू शकतो. बॉटॅनिकल नेम्स आर ॲक्च्युली सायंटिफिक नेम्स. These names are according to binomial two words naming system. The first name tells us the genus of a plant and the second name is the species of the plant. Throughout the world there should be only one uniform name. That is why the scientific naming system is used. They are decided according to their characters and classification to which they belong. अशा प्रकारे आपण पर्सनल रिस्पॉन्सचं उत्तर लिहू शकतो. त्याच्यानंतर दुसरा परिच्छेद आपण पाहणार आहोत. दुसरा परिच्छेद हा मोस्ट पीपल ॲग्री दॅट टी पासून तर टेकन ओव्हर हिज एम्पायर पर्यंत सिंपल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी यावर विचारले जाणार आहे. कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस युजिंग द इन्फॉर्मेशन गिवन इन द पॅसेज. या ठिकाणी वाक्य आपल्याला इनकम्प्लीट दिलेली असतील, ती कंप्लीट करण्यासाठी सांगितलेलं असेल. पहिलं वाक्य आपण या ठिकाणी अशा प्रकारे लिहू शकतो. मोस्ट पीपल ॲग्री दॅट टी इज अ रिफ्रेशिंग ड्रिंक. अंडरलाईन केलेला पार्ट आपण परिच्छेदच्या साहाय्याने घेऊन ते वाक्य पूर्ण करू शकतो. दुसरं वाक्य एम्परर शेनॉन्ग वॉज कॉल्ड द फादर ऑफ चायनीज ॲग्रिकल्चर अँड मेडिसिन. अंडरलाईन केलेला पार्ट त्याचं उत्तर. Then number 3, Bodhidharma found that chewing tea leaves acted as stimulant. अंडरलाईन केलेला शब्द stimulant हे त्याचं उत्तर परिच्छेदामधून आपण लिहू शकतो. आणि लास्ट वन, टी गॉट इट्स डिस्टिंक्टिव्ह फ्लेवर बाय इट्स थिनाइन ॲज वेल ॲज कॅफेन. तर हे दोन शब्द आपण त्या ठिकाणी परिच्छेदच्या साहाय्याने शोधून ते वाक्य कंप्लीट करू शकतो. देन ॲक्टिव्हिटी नंबर 2, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटीज. कंप्लीट द वेब. एक वेब या ठिकाणी दिलेला आहे. टी कंटेन्स, याच्यासाठी टी कंटेन्समध्ये कोणते शब्द येतात तर थेनाइन अँड कॅफेन दॅट गिव्ज इट डिस्टिंक्टिव्ह फ्लेवर. देन सेकंड वर्ड, टी डज नॉट कंटेन. टीमध्ये कोणत्या गोष्टी नसतात तर त्याच्यामध्ये आपण ह्या प्रकारचे लिहू शकतो कार्बोहायड्रेट्स, फॅट ऑर प्रोटीन्स. तर अशा प्रकारे वेब आपण कंप्लीट करू शकतो. देन ॲक्टिव्हिटी नंबर 3, it is depend on vocabulary. Match the words in column A with their meaning in column B. या ठिकाणी सुद्धा कॉलम ए मधल्या शब्दांना आपल्याला अर्थपूर्ण ते जोडायचे आहेत शब्द. पहिला शब्द दिला इन्व्हेस्टिगेशन, अ सायंटिफिक एक्झामिनेशन फॉर फाइंडिंग द ट्रूथ. सत्य शोधून काढण्यासाठी शास्त्रोक्त जे काही आपण म्हणतो त्याला इन्व्हेस्टिगेशन. त्यानंतर स्टिम्युलंट, अ सबस्टन्स टी दॅट हेल्प्स यू टू स्टे अवेक. Then number 3, infusion, a drink made by living shrubs, leaves, etc. in boiling water. And number 4, restorative, making you strong and healthy again. अशा प्रकारे चारही शब्दांचे अर्थ आपण लिहू शकतो. Then activity number 4, activities based on contextual grammar. या ठिकाणी पहिलं वाक्य दिलं, इट वॉज फनी टू रीड वर्ड्स दॅट स्टूड स्टील. अंडरलाईन द इन्फिनिटिव्ज इन द फॉलोइंग सेंटेन्स. दिलेल्या वाक्यामध्ये टू रीड हे इन्फिनिटिव्ह आहे आणि त्याला आपण अंडरलाईन करणार आहोत उत्तरामध्ये. देन दुसरं महत्त्वाचं उदाहरण, द वॉटर इमिजिएटली चेंज द कलर. फाइंड द सब्जेक्ट अँड द ऑब्जेक्ट फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्सेस. या वाक्यामधून आपल्याला सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट वेगळे करून द्यायचं. तर द वॉटर हे सब्जेक्ट आहे आणि कलर हे ऑब्जेक्ट आहे. सब्जेक्ट हा वाक्याच्या सुरुवातीला येत असतो आणि ऑब्जेक्ट क्रियापदाला आपण व्हायने प्रश्न विचारला तर आपल्याला मिळणारं उत्तर हे ऑब्जेक्ट असतं. म्हणून या वाक्यामध्ये द वॉटर हा सब्जेक्ट आणि कलर हे ऑब्जेक्ट आलेला आहे. देन ॲक्टिव्हिटी नंबर 5, पर्सनल रिस्पॉन्स. यामध्ये प्रश्न विचारला आहे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन लेजंड्स अँड ऑर स्टोरीज अँड हिस्ट्री.
यांच्यामध्ये नेमका फरक काय आहे ते आपल्याला परिच्छेदाच्या साहाय्याने किंवा स्वतःचं मत त्या ठिकाणी मांडण्यासाठी सांगितलेलं आहे. लेजंड्स ऑर स्टोरीज मे नॉट बी ट्रू बट हिस्ट्री टेल्स यू द फॅक्ट्स अँड ट्रू इव्हेंट्स ऑफ द पास्ट. History is the written or recorded or spoken events of the past. They are connected with the real persons, places, arts, etc. that really existed in the past, whereas legends are mostly imaginary and passed down from generations to generations in the form of storytelling. So they are likely to change, but the events in the history are generally unchangeable. तर अशा प्रकारे आपण याचं उत्तर लिहू शकतो. देन ॲक्टिव्हिटी नंबर पॅसेज नंबर 3 तिसरा महत्त्वाचा परिच्छेद आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तो म्हणजे द हॅबिट ऑफ ड्रिंकिंग टी प्रोटेक्ट अवर सिस्टम अगेन्स्ट फ्री रॅडिकल्स एवढा परिच्छेद. पहिली ॲक्टिव्हिटी दिली सिम्पल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी. द फर्स्ट इंडियन टी वॉज सेंट टू इंग्लंड फॉर पब्लिक सेल इन 1823. इट इज अ फॉल्स सेंटेन्स. Tea became a fashionable and popular drink in Europe. True. Third one, our body produces chemicals called free radicals. True. And last one, the word chai is now sometimes used in English to refer to China tea. False. अशा प्रकारे आपण सत्य असत्य ट्रू फॉल्स लिहू शकतो. दुसरी ॲक्टिव्हिटी जी कॉम्प्लेक्स फॅक्च्युअलवर आधारित असते. गेस द ओरिजिन ऑफ द मराठी वर्ड चहा. चहा या मराठी शब्दाचं उगमस्थान आपल्याला शोधून लिहायचंय. तर इन्स्टेड ऑफ अर्लियर वर्ड टी यू चायनीज स्टार्टेड युजिंग चा CHA to describe tea. The word CHA was close to the Hindi word chai and was used all over India. Then slightly changed word chaha was used in Marathi. It was the combination of the words CHA and CHI in Marathi version. तर अशा प्रकारे आपण याचं गेस करून तर्क करून त्याबद्दल त्याचा अर्थ लिहू शकतो. देन नेक्स्ट ॲक्टिव्हिटी पुढची महत्त्वाची ॲक्टिव्हिटी जी या ठिकाणी दिलेली आहे ती म्हणजे ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन व्होकॅब्युलरी. प्रश्न दिला आहे मॅच द वर्ब्स इन ए विथ द रिलेटेड फ्रेजेस वर्ड्स इन बी फ्रॉम द पॅसेज. या ठिकाणी पहिल्या कॉलममध्ये एमध्ये काही क्रियापदं दिलीत आणि त्याच्याशी रिलेटेड फ्रेजेस किंवा वर्ड्स आपल्याला लिहायचे आहेत. याच्यामध्ये पहिला शब्द दिला आहे रिड्यूस म्हणजे कमी करणे, द रिस्क ऑफ कॅन्सर. देन कंट्रोल ब्लड प्रेशर, फाईट व्हायरसेस इन आवर बॉडी. अँड नेक्स्ट नंबर 4 हेल्प अस लाईव्ह लॉंगर. अशा प्रकारे आपण लिहू शकतो. देन ॲक्टिव्हिटी नंबर 4 जी ग्रामरवर आधारित असते. अंडरलाईन द इन्फिनिटिव्हज इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. मूळ क्रियापदांना टू लागलेल्या क्रियापदांना आपल्याला अंडरलाईन करायला सांगितलेली आहे. द वर्ड CHA इज यूज इन इंग्लिश टू रेफर टू चायना टी. तर या ठिकाणी टू रेफर हे इन्फिनिटिव्ह झालेलं आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये टी मे बी एबल टू रिड्यूस द रिस्क ऑफ कॅन्सर. टू रिड्यूस हे त्यामध्ये इन्फिनिटिव्ह आलेलं आहे. देन ॲक्टिव्हिटी नंबर 5 पर्सनल रिस्पॉन्स वैयक्तिक मत या ठिकाणी लिहायचे. त्यामध्ये प्रश्न दिलेला आहे व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन क्लेम अँड फॅक्ट. क्लेम आणि फॅक्ट याच्यामध्ये नेमका फरक काय ते आपल्याला शोधून लिहायला सांगितलेलं आहे किंवा स्वतःचं मत या ठिकाणी लिहायला सांगितलेलं आहे. द वर्ड क्लेम इज यूज टू से दॅट समथिंग इज ट्रू although it has not been proved or approved by all people totally. Fact means a reality. It is used to refer that a particular situation or incident existed and considered to be true and that it can be proved as real. तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आपण लिहू शकतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण या ठिकाणी इयत्ता 9वीच्या पाठ्यपुस्तकातील जो पाठ होता 1.4 1.4 दॅट इज द स्टोरी ऑफ टी या पाठावरचे पॅसेजेस आपण समजून घेतले. त्यावरच्या ॲक्टिव्हिटीज आपण समजून घेतल्या. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच त्याला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.